एक विचार समजला तर आयुष्य बदलणार. गीतेतलं सत्य. नंबर 1, कर्म करा, फळाची अपेक्षा ठेवू नका. आयुष्य बदलणारा मूळ विचार गीतेतला हा सर्वात महत्त्वाचा आणि आयुष्याला दिशा देणारा विचार आहे. माणूस बहुतेक वेळा काम करण्यापेक्षा त्या कामातून काय मिळणार यावर जास्त लक्ष ठेवतो. त्यामुळे त्याचं मन सतत तणावात राहतं. जर यश मिळालं नाही तर तो खचतो आणि मिळालं तर अहंकार वाढतो. पण जर माणूस फक्त आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहिला तर त्याचं मन शांत राहतं. अशा अवस्थेत केलेलं काम अधिक चांगलं होतं आणि यश आपोआप मागे येतं. हा विचार समजला की माणूस बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहत नाही तर स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवायला शिकतो. नंबर 2, मनावर नियंत्रण ठेवलं तर आयुष्यावर नियंत्रण येतं. गीता सांगते की माणसाचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नसून त्याचं स्वतःचं मन आहे. मन सतत भटकतं राहतं, कधी भूतकाळात कधी भविष्यकाळात. त्यामुळे माणूस वर्तमानात जगू शकत नाही. तर मनावर नियंत्रण नसेल तर माणूस कितीही हुशार असला तरी तो चुकीचे निर्णय घेतो. पण ज्याने मनावर नियंत्रण मिळवलं तो कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहतो. संकटातही तो घाबरत नाही आणि यशातही तो वाहवत जात नाही. मन शांत असेल तर आयुष्य योग्य दिशेने जातं. नंबर 3, भीती सोडली की शक्ती जागी होते. अनेक लोक आयुष्यात पुढे जात नाहीत कारण त्यांना अपयशाची भीती वाटते. जर मी पडलो तर काय होईल ह्या विचारांमुळे ते प्रयत्नच करत नाहीत. गीता सांगते की भीती ही फक्त मनाची कल्पना आहे. जो माणूस भीतीवर मात करतो तोच खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात करतो. जेव्हा तू भीती बाजूला ठेवून कृती करतोस तेव्हा तुझ्यातील खरी शक्ती बाहेर येते. हा विचार समजला की माणूस धाडसी बनतो आणि आयुष्यात मोठे निर्णय घेऊ शकतो. नंबर 4, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. स्वीकाराचा मंत्र. जीवनात अनेक गोष्टी आपल्या मनासारख्याच घडत नाहीत. जेव्हा आपण निराश होतो, राग करतो किंवा स्वतःलाच दोष देतो. पण गीता सांगते की प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असतं आणि ती गोष्ट भविष्यात आपल्या भल्यासाठीच असते. जेव्हा माणूस हे स्वीकारतो तेव्हा त्याचं दुःख कमी होतं. तो परिस्थितीशी लढण्याऐवजी तिला समजून घेतो. यामुळे त्याला मानसिक शांतता मिळते आणि तो पुढे जाण्याची ताकद मिळवतो. नंबर 5, स्वतःला ओळखलं की सगळं स्पष्ट होतं. गीतेचा मुख्य उद्देश म्हणजे माणसाला स्वतःची ओळख करून देणे. आपण कोण आहोत, आपलं खरं स्वरूप काय आहे हे समजलं की बाहेरच्या गोष्टींचा परिणाम आपल्यावर कमी होतो. लोक काय म्हणतात, समाज काय विचार करतो याचा प्रभाव कमी होतो. जो माणूस स्वतःला ओळखतो तो इतरांच्या मतावर जगत नाही तर स्वतःच्या तत्वावर जगतो. यामुळे त्याचं आयुष्य स्थिर आणि स्पष्ट होतं. नंबर 6, अहंकार सोडला की नातेसंबंध सुधारतात. अनेक वेळा आपल्या आयुष्यातील समस्या अहंकारामुळे निर्माण होतात. मीच बरोबर आहे, माझंच ऐकलं पाहिजे हा विचार माणसाला इतरांपासून दूर करतो. गीता सांगते की अहंकार हा सर्वात मोठा अडथळा आहे. जो माणूस नम्र राहतो तो लोकांच्या मनात स्थान मिळवतो. जेव्हा तू अहंकार सोडतोस तेव्हा तुझं वागणं बदलतं आणि नातेसंबंध आपोआप सुधारतात. आयुष्य अधिक सुखी होतं. नंबर 7, समतोल ठेवला की आयुष्य स्थिर राहतं. गीता सांगते की सुख आणि दुःख, यश आणि अपयश, लाभ आणि तोटा हे सगळं आयुष्याचा भाग आहे. जर माणूस सुखात खूप आनंदी झाला आणि दुःखात खूप खचला तर त्याचं आयुष्य अस्थिर होतं. पण जो माणूस प्रत्येक स्थितीतील समतोल ठेवतो तो खऱ्या अर्थाने शांत राहतो. हा समतोलच माणसाला मजबूत बनवतो. परिस्थिती बदलत राहते पण तो आतून स्थिर राहतो. नंबर 8, अतिविचार सोडला की शांतता मिळते. माणूस स्वतःचं आयुष्य कठीण बनवतो ते अतिविचारामुळे. एखादी गोष्ट घडली की आपण तिचा विचार पुन्हा पुन्हा करतो. हे असं झालं नसतं तर मी असं केलं असतं, तर अशा विचारात अडकतो. गीता सांगते की भूतकाळ गेला आहे आणि भविष्य अजून आलेलं नाही. त्यामुळे वर्तमानात राहणं हाच उपाय आहे. जो माणूस अतिविचार सोडतो तो मनाने हलका होतो. त्याचं निर्णय घेणं स्पष्ट होतं आणि आयुष्य अधिक सोपं वाटायला लागतं. नंबर 9, लोभ कमी केला की समाधान वाढतं. आजच्या जगात माणूस जास्तीत जास्त मिळवण्याच्या मागे धावत आहे. पण जितकं मिळतं तितकं अजून हवंसं वाटतं. ती लोभाची साखळी आहे. गीता सांगते की समाधान हीच खरी संपत्ती आहे. जो माणूस आपल्या जवळ असलेल्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो तो खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. लोभ कमी केला की मन शांत राहतं आणि आयुष्याचा आनंद खऱ्या अर्थाने अनुभवता येतो. नंबर 10, रागावर नियंत्रण ठेवलं तर नाश टळतो. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे असतात आणि त्याचे परिणाम खूप मोठे असतात. गीता स्पष्ट सांगते की रागामुळे बुद्धी नष्ट होते आणि माणूस चुकीच्या मार्गावर जातो. जो माणूस रागावर नियंत्रण ठेवतो तो कठीण परिस्थितीतही योग्य निर्णय घेतो. रागावर विजय मिळवणं म्हणजे स्वतःवर विजय मिळवणं. नंबर 11, स्वार्थ सोडला की खरा आनंद मिळतो. माणूस अनेकदा फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतो पण गीता सांगते की खरा आनंद इतरांच्या भल्यात आहे. जेव्हा तू निस्वार्थपणे कोणाचं भलं करतोस तेव्हा तुला
तुला आतून समाधान मिळतं. हा आनंद पैशाने किंवा यशाने मिळत नाही. स्वार्थ कमी केला की मन मोठं होतं आणि आयुष्य अधिक अर्थपूर्ण बनतं. नंबर 12, संकट हीच खरी शिक्षक असतात. कोणतेही संकट टाळू शकत नाहीत, पण गीता सांगते की संकट आलेल्या आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच येतात. जेव्हा माणूस संकटाला घाबरत नाही तर त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो अधिक मजबूत बनतो. प्रत्येक अडचणीत एक संधी दडलेली असते. जो माणूस ही गोष्ट समजतो तो कधीच हार मानत नाही. नंबर 13 मित्रांनो, विश्वास ठेवला की मार्ग सापडतो. जीवनात कधी कधी सगळं अंधारासारखं वाटतं, काहीच मार्ग दिसत नाहीत. अशा वेळी गीता सांगते की स्वतःवर आणि परमशक्तीवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. विश्वास हा माणसाचा पुढे चालत राहण्याची ताकद देतो. जेव्हा तू विश्वासाने पुढे जातोस तेव्हा हळूहळू मार्ग स्पष्ट होतात. विश्वास नसला तर माणूस अर्ध्यातच थांबतो. नंबर 14, सतत शिकत राहिलं की प्रगती थांबत नाही. गीता सांगते की माणसाने कधीही शिकवणं थांबू नये. जो माणूस स्वतःला पूर्ण समजतो तो मागे पडतो, पण जो माणूस प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकतो तो सतत पुढे जात राहतो. शिकण्याची वृत्ती ठेवली की माणूस बदलांना स्वीकारतो आणि स्वतःला सुधारत राहतो. हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. मित्रांनो, असेच आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.